नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे संडे आणि दुपारचं जेवण वगैरे आवरलं आणि अचानक प्लॅन ठरला की बाहेर जायचं आहे. मग मस्तपैकी तयार झालो आणि निघालो फिरायला. हे दोघांना तर तुम्ही ओळखतायच, गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे तुम्ही. यांना माझ्या कॅमेरामध्ये सतत व्हिडिओमध्ये यायचं असतं, कारण त्यांना वाटतं की आम्ही पण दिसलं पाहिजे तुझ्या व्हिडिओमध्ये, कारण तुझे व्हिडिओ खूप जण बघतात, आम्ही पण बघतो आणि व्हिडिओमध्ये स्वतःला बघताना खूप छान वाटलं. म्हणलं चला तुम्हाला पण घेते व्हिडिओमध्ये, आणि त्यासाठी इतके छान तयार झालेत ते. इतक्या दिवसांनी मी अशी बाहेर पडले ना, कधीच असं मला जास्त वेळ भेटत नाही कामामुळे बाहेर पडायला. आणि म्हणलं संडे होता तर म्हणलं चला, जाताना इतकं छान डोंगर, इतकं छान रोड बघून आहे ना खूप छान वाटलं. इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बघून आहे ना खूप मस्त वाटलं. आता आम्ही चाललो आहे कर्जत साईडला, तिथे गंभीरनाथ महाराजांची समाधी आहे. पण इतकं आतमध्ये आहे ना ते एरिया, कोणाला माहीतसुद्धा नसेल मला तर वाटतं. आणि इथे आम्हाला फिल्म सिटी दिसली, इथे पण मला एकदा जायचं आहे. इथे एकाला 500 रुपये तिकीट आहे, पण खूप मस्त आहे. अख्खा दिवस आपण आतमध्ये फिरू शकतो, एवढं काय काय तिथे बघण्यासारखं आहे. मग ते रोडवरूनच बघितलं. आणि इथे येताना ना विठ्ठलाची मूर्ती दिसली, इतकी मस्त मूर्ती होती ना. इथे सगळेजण थांबून आहे ना फोटोज काढत होते. तर 1-2 फोटोज क्लिक केले, पण इतके काय व्यवस्थित नाही आले, कारण खूप जास्त ऊन होतं. आणि इतकं मस्त आहे ना. इथे तुळशीची तर रोपं बघा, इतकी मोठी मोठी अक्षरशः झाडासारखी तुळशीची रोपं आहेत. खूप लोक इथे फोटो क्लिक करत होते. आणि जाताना इतके छान छान आम्हाला मंदिरं, डोंगर, अगदी शेतं वगैरे इतकं मस्त वाटत होतं ना. असं वाटत होतं कुठेतरी आम्ही गावाला चाललो आहे असं फील होत होतं. डोंगर तर इतकं निसर्ग भारी वाटत होता ना, अक्षरशः ना कॅमेरामध्ये तुम्हाला इतकं व्यवस्थित नाही दिसत, तेवढं भारी दिसत होतं डोळ्याला बघायला. खूप मस्त वाटत होतं. असं निसर्ग ठिकाणी फिरायला जायला खूप मज्जा येते. तर आम्ही चाललो होतो गंभीरनाथ महाराजांच्या समाधी, ती बघायची होती आम्हाला, तिथे आहे. तर नंतर आम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये पण जायचं होतं. तर तो व्लॉग आहे ना मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते, कारण एकत्रच टाकला ना तो खूप मोठा व्लॉग होतो त्यामुळे. सो मॅप लावला आणि आम्ही निघालो. पण इथे येताना ना व्यवस्थित मॅप बघा, कारण थोडंफार चुकतो रस्ता, कारण हे जे समाधी आहे ना त्यांची जास्त लोकांना माहीत नाही आहे त्यामुळे. आणि तिथे गेल्यावर वाटणार पण नाही की तिथे त्यांची समाधी आहे. खूप आतमध्ये बघा, इथे पूर्ण डोंगर आहे आणि पूर्ण शेती, कोणाला माहीत पण नाही. इथं कोणच नव्हतं, मी तर म्हणजे 2-3च माणसं होते, पण मस्त होतं. तिथे महादेवाचं मंदिर पण होतं, तिथे नमस्कार केला आणि निघालो परत.